सो हरे कृष्णा, माझं नाव आहे सनी आणि मी स्वागत करतो तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शाईन सनी 20। आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे, कारण आमचं मंडळ यावर्षी 75वं वर्ष साजरं करत आहे आणि ती खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। महागणाधिपते नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलपते नमः। फलेन फलितं नारिकेलफलं समर्पयामि। सर्वोपचारार्थे अक्षता प्रमाणात हाताने ठेवून पाणी सोडायचं। महागणाधिपते नमः। धूपं समर्पयामि। महागणपते नमः। दीपं समर्पयामि। महाकाय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः। पुण्यकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्व कार्येषु सर्वदा श्री सिद्धिविनायकाय नमः। ज्याच्यावरती भगवान गुरुवाणी आपल्यावरती सगळे येतात बरोबर फ्रेममध्ये। स्वरा स्वरा इकडे ये। हरि ओम पुष्परंगवाज महिन्नपानंदे परमं दोषो यज्ञसदृशे सुतर ब्रह्मादि नमति तदवसन्नास्त्वयंगिरा अथावांग सर्वस्वमति परिणामावधि गुणं ममापेशस्तोत्रे हरजपवागपनिगणाः असितः पन्थानं तव च महिमावाङ्मनसयो प्रदद्व्यात्यायं चकितमतिदत्ते श्रुतिनमि सकस्य स्तोत्रव्य श्री ज्ञानदेवकार सत्यनारायण महाराज की जय। श्री शनेश्वर महाराज की जय। विनंतीचा क्रमांक 7 मराठा कला मंदिर मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार सगळ्यांनी मिळून सगळ्या मंडळी जी बसलेली आहे त्यांनी पूजेजवळ आरतीला येण्याची कृपा करावी। सगळ्यांना आरतीला बोलवा। श्री सत्यनारायण महाराज की जय। परमपूर्ण पुराण संसार सागर मुनींद्र सराव संतविद्यापम भवानी सैतनामी श्री सत्यनारायण महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया सुभद्रा सुतहरता तुझे तुझे प्रेम कृपाजयाची सर्वांगी तुझे गुराची घंटी घंटी महाराजी जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनामूर्ती जय देव जय देव रत्नाकरी गौरा दुर्गावती गुणा चंदनाची फुटे कुंकुमेश्वरा हिरे जाळी कुंभण शोभा शोभाला सुंदरते रूपोरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पितांबर परिवर वंदना सरस्वता वाक्रा कुंडा श्री नयना आसा माझा मटवा हे सदना संकटी मावावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लौकमुनी विकराळा ब्रह्मांडी माया विषण खंडकाया हंसाही माळा हे दुनिया निर्मळ वाहे फुलसुळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ
त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या गुरुः त्वमेव त्वमेव सर्वं मम देवते। सगळ्या रहिवासी बंधू आणि भगिनींनी या मंडळातर्फे अक्षय तृतीयेच्या दिवशी सालाबादप्रमाणे न चुकता मनपूर्वक श्रद्धापूर्वक या जागी या दाम्पत्याद्वारा आपली पूजा केली आहे मान्य करून घ्या। ही पूजा करत असताना या जोडप्याकडून आलेल्या मंडळींकडून चुकून चूक झाली असेल तर क्षमा करा। बक्षीस कोणाची चांगली नोकरी आहे, कोणाचा चांगला धंदा आहे, प्रत्येकाच्या नोकरीमध्ये आहे त्यांच्या धंद्यामध्ये सुयश द्या। कोणाचं गावाला घर असेल, शेतीवाडी असेल तर त्याच्या घरवाड्या कार्यकर्त्यांची बिल्डिंग मधली जी मुलं मुली शिक्षण घेत आहेत शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्या मुला मुलींची बुद्धी अभ्यासात प्रकाशमान करा। कॉलेजमध्ये शाळेमध्ये आणि घरी त्यांचं लक्ष अभ्यासाकडे लागू द्या। टीव्हीकडे, मोबाईलकडे, व्हॉट्सअपकडे, फेसबुककडे, इंस्टाग्रामकडे, IPL मॅचकडे जरा कमी लक्ष लागून दे। कोणाचं गावाला घर असेल, शेतीवाडी असेल तर त्याच्या घरवाड्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही तरुण मुलं मुली असतील, कोणाची लग्न कार्य जर व्हायची असली तर ती लग्न कार्य चांगल्या रीतीने पार करू दे। लग्न करण्याचे पत्रिका करण्याचे सगळ्या कमी अडचणी दूर करा। कोणाचं गावाला घर असेल, शेतीवाडी असेल तर घरवाड्या द्या। सगळ्यांच्या नोकरीमध्ये धंद्यामध्ये यश द्या। जे म्हणजे तो आपल्या आशीर्वादाने मिळवून द्या। मनाला मुलींची चांगली प्रगती भरभराट होऊ दे। मंडळ जे जे काही योजना आहे त्याच्यामध्ये त्यांना चांगलं यश द्या आणि सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवून या सातबादमधल्या रहिवाशांची मंडळाची चांगली प्रगती भरभराट होऊन अशी ही सेवा द्या। सत्यनारायण महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। शनीश्वर महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। पहिली चांगला उपाय शंकराची विक्री नको। मंगळसूत्राच्या 2 वाट्या, 1 हळद 1 कुंकू। सचिन रावांचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचा मान राखते।
वाटेल ते ठोकले असते ते ना आता आठवलं मग काय करू मी दुसरं नाही. एवढं काय? ठीक आहे. हिमालय पर्वतावर हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी बर्फाच्या नाव राशी घे सचिन रावांचं नाव घेते पूजेच्या दिवशी पूजेच्या दिवशी. तिला दे नाव घे गाडी गाठ सोड बायकोचं नाव काय रे रुचिरा हे लग्नाच्या वेळेला कुठे तू आणि ते झाड तू माझगावला राहिला तेच म्हणते घे ग नाव घे गाठ सोडे. पहिलं नाव घे मंगळसूत्राच्या 2 डवल्या सौभाग्य मंगळसूत्राच्या 2 डवल्या माहेर आणि सासर. मंगळसूत्राच्या 2 डवल्या सासर आणि माहेर. राकेशरावांनी केला मला सौभाग्याचा आहे. माईक हातात घे घे ना माईक हातात माझगावला खेळायला गेलो होतो क्रिकेट बोल माझगावला खेळायला गेलो होतो क्रिकेट. रुचिराला बघून पडली माझी विकेट रुचिराला बघून पडली माझी विकेट. पोटदुखीवर उपाय आहे पोटदुखीवर उपाय आहे. वैद्य पाटणकर काढा रुचिराचं नाव घेतो रुचिराचं नाव घेतो. भटजी सोडून सगळ्यांनी 1000 रुपये काढा भटजी सोडून सगळ्यांनी 1000 भटजी रुपये सोडून सगळ्यांनी 1000 रुपये देऊन तर या ठिकाणी आत्ताच सत्यनारायण महाराजांची पूजा आटपली आहे. हे देवाच्या स्वामी समर्थ सत्यनारायण आज ही सलग 75 वर्ष 75 ना मराठा कला मंदिर तर्फे गाडीतल्या रहिवाशांतर्फे ही केलेली सेवा भोग मानून घ्या. सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करा. या मंडळाची अशी चांगली प्रगती भरभराट होऊन दे आणि 100 वर्ष चांगल्या रीतीने पूर्ण होऊन दे. त्याचप्रमाणे या बिल्डिंगचं जे काही रिडेव्हलपिंगचं जो काय त्यांचे या अडले आहे कामं ही सगळी कामं मार्गी लागून दे आणि ती बिल्डिंग नवीन बांधताना ज्या काही अडचणी आहेत बिल्डरच्या अडचणी रहिवाशांच्या अडचणी त्या सगळ्या आपल्या आशीर्वादाने दूर करा आणि लवकरात लवकर ही मनातली इच्छा पूर्ण करून मंडळाची चांगली प्रगती भरभराट होऊन इतके वर्ष केलेली सेवा गोड मानून घ्या. सत्यनारायण महाराज की जय. चांडाळ चौकडी इकडे बसलेली असते पोरांची आणि आता वाटोपाच्या टायमाला बोलले माझ्या बेटा माझ्या इथं आमच्या विनंतीस मान देऊन आमचे छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. एक सेकंड राजाचा बाप्पा राजाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. फोटो काढून देता छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाई ये आतमध्ये बाळा आईनेकर साहेबांचा सत्कार करतील सुनील कोळी. भाऊ बस थँक्यू. हा 75 वर्ष अमृत महोत्सवी वर्षासाठी आमचे जवळचे स्नेही व आम्हाला वेळोवेळी मदत करणारे तसेच आमचे आमदार साहेब मनोज जामशेदकर साहेब आणि तसेच नगरसेविका शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
सॉल्ट श्रीफळ दिलं काय? कॅमेरा घेऊन जाऊ. यांनी आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल मराठा कला मंदिरतर्फे आम्ही त्यांची सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच सनी गायकर या आमच्या जवळचे स्नेही महेंद्र पटेल यांचा सत्कार करीत आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. एक मिनिट. तसेच गणेश भोसले साहेब भाऊचा धक्का कामगार संघटनेचे उपाध्यक्ष यांनी इथे सुद्धा आपली उपस्थिती दाखवली. त्याबद्दल त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. साहेब नमस्कार. आपली भाऊच्या धक्क्यावाली या. तिन्ही भाषेत म्हणजे हा तिन्ही भाषेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणेश भाऊ भोसले यांचा सत्कार करतील दिगंबर पाटील. आकाश आमच्या श्री सत्यनारायणच्या पूजेत मान देऊन आपला बोला छत्रपती शिवाजी महाराज की त्याबद्दल मराठा कला मंदिरतर्फे त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आमच्या महापूजेत विनंतीत मान देऊन आमच्या गावाचे म्युनिसिपल मार्केटचे सगळे आपला सर्व अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते रोज मंदार आणि हे एकमेकांचे सत्कार करतात. आज कशाला सत्कार करायला पाहिजे? दोन शब्द बोल आमच्यासाठी. दोन शब्द बोल. बोल हे आवाज चालू आहे लाईव्ह आहे लाईव्ह. पाहुण्यांकडे बघा इथे काय चाललंय. लेट झाला थोडा लेट. विनंतीत मान देऊन संपूर्ण देशाचे युवा मोर्चाचे त्यांचा सत्कार करतील ललित ठाकूर यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच आमच्या विनंतीत मान देऊन आमच्या जवळचे स्नेही शिवसेना नगरसेवक अरुण दुधवडकर साहेब आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांचं स्वागत आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते विजय ठाकूर करीत आहेत. शैल्या इकडे 2 मिनिटं. आपल्या भारताचे युवा नेते श्यामभाऊ शिंदे यांनी आमच्या पूजेसाठी
आज सत्कार करतील आमचे अध्यक्ष सचिन मोहित. आपली आदरणीय उपस्थिती दाखवल्याबद्दल आणि त्यांच्या सहकार्याचे पण आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. शिवसेना विभाग प्रमुख रुपेश पाटील तसेच महिला उपविभाग प्रमुख प्रियाताई पाटील यांनी आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. करतील सोनल पेंडेकर यांनी त्याचा स्वीकार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की समोर तुम्ही या इथे पुढे पुढे सगळ्यांची एक एक फटका मारा. शिवाजी महाराज की काय बघ ना इथे इथे बघते सगळ्यांना. दादा रागवलं तुम्ही अशा करता वहिनी. हॅलो, आता चालू केलं, डोंट वरी. आला पाहिजे. प्रतिक्रिया घे. कसं वाटतंय मंडळ आपला 75 वर्ष पूर्ण करते. मुलाखत घ्यायची. 1856 सालापासून चालू आहे. 350 वर्ष 350 वर्ष होऊन गेले. आम्ही लहानाचे मोठे इथेच झाले आणि 350 वर्ष जगलोय. 350 इकडे आहेत. दात गेले चांगला. विचारून सांगतो. त्यांच्यापर्यंत सुपूर्द करण्यात स्वीकार करायचा. त्याच्यात मंडळामध्ये आपला अमृत महोत्सवी वर्ष साजरा करता. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सध्याच्या महापुरीसाठी जी सदिच्छा भेट आपण केली त्याबद्दल मराठा कला मंदिर आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या शुभेच्छा वाढवून विभागातील सगळ्यात जुनी जाणती अशी संस्था म्हणजे मराठा कला मंदिर. जिल्हा सत्कार करण्यानंतर मंडळाचे अध्यक्ष सचिन होईल त्यांना मानाची शाल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ त्यांच्यापर्यंत सुपूर्द करतील. आरोग्य सावंत साहेबांपर्यंत त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्रीडा आरोग्य विषय शिवसैनिकांचे हार्दिक स्वागत आहे. आभार. मराठा मंदिरातील अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या आजच्या निमित्तानं आता प्रमुख पाहुण्यांच्या मानगडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांचे हार्दिक स्वागत.
सत्कार स्वरूपात मानाची शाल पुष्पगुच्छ श्रीफळ सोबतच छत्रपती शिवरायांची प्रतिमा त्यांच्यापर्यंत पोहोचवली त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. उपस्थित सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. व्हिडिओ चालू आहे. तुम्ही मला बोलला व्हिडिओ का त्याचप्रमाणे मंडळ आता पण उपस्थित दाखल्याबद्दल आपल्या शतशोधीला सोबतच सिद्धोमध्ये डोंगरी महाराष्ट्र असोसिएशनचे सभासद आणि संपूर्ण भाई युट्यूब वरती येणार. हा युट्यूब वरती येणार. तू युट्यूब वरती येणार. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी सरकार करण्यात येणार. मंडळाचे उत्सव प्रमुख किशोर मडवी यांच्या इथे यथोचित सत्कार करण्यात येतोय. श्री किशोर मडवी हे त्यांच्या सरकार करतील त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मधनाच येतो जे बाहेरचं सुशोभीकरणाचं जो आपण द्वार बघत किल्ल्याचं द्वार बघत त्याचं संपूर्ण मात्र लेखा आकडे रेडमी ही मात्र सचिन हरमळकर यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येतोय. सत्कार स्वरूपात पुष्पगुच्छ मानाची शाल सोबतच छत्रपती शिवरायांचं एक प्रतिमा त्यांच्यापर्यंत देण्यात येते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद अजित नागमा उर्फ मामा यांचे खूप खूप आभार. गेली 75 वर्ष ज्यावेळी शिवजयंतीला मदत लागली तेव्हा मामांनी मात्र हात पुढे केला आणि खरोखरच आम्ही त्यांचे धन्यवाद खरोखरच आम्ही त्यांचे ऋणी राहू. आणि सचिन आपलेही खूप खूप आभार. ज्या वेळेला मदतीचा मात्र हात पुढे केला. कसं वाटतंय आज किती वर्ष झाली लग्नाला आपल्या? 14 वर्ष. अरे वा. तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावरती? काहीच नाही. 14 वर्षांचा प्रवास आपला कसा होता? नाही ते गप्प होते म्हणून चांगला गेला. अच्छा. बोलायची म्हणून मी आताही गप्प आहे. महेश सहाने कसे वाटतात? एकदम मजेत. कसं वाटते तुम्हाला? छान वाटतंय. छान वाटते. घ्या बोला काहीतरी मंडळाबद्दल 2 शब्द सांगा. लाजतात काढला का? काढलाय. हाय हाय करत चला. आमचे कार्यकर्ते जवळपास 15 दिवसापासून अहोरात्र मेहनत घेऊन थकलेले आहेत. कच्चीवर सर ते तुमचा व्हिडिओ काढला ना मी सर्वांना युट्यूबला येणार आहे. मग येणार अरे मी जेव्हा सगळे स्टेजवरती चढवत होते तेव्हा जात नव्हतात. मंडळाचे खजिनदार. काय 2 शब्द सांगा आपल्या मंडळाबद्दल. कंटाळा आला. थकले. आपला मानस का शिवजयंतीसाठी आला होता. आता तो चाललेला आहे बॅक टू होम. लवकरच परत आहे. कधी येणार आहेस परत? मे महिन्यात. आता या म्हणजे सुट्टा नाही.
ओके चला बाय. आपने पालक पनीर खाया था क्या? आपने पालक पनीर खाया था? हा तू आता धर हा. हे समोर बघा. चला थँक्यू सहाने फॅमिली. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. मंडळाची पूजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. शिवाजी महाराज की जय. अरे वा वा. मंडळाला भगवद्गीता गिफ्ट आली आहे आमच्या मंडळाला 75व्या वर्षी. खूप छान. साक्ष मंडळाकडून मला गिफ्ट आलेलं आहे श्रीमद भागवतम कॅन्टो 6 मिळाला आहे. धन्यवाद. ईशान प्रभूजी आहेत आपल्यासोबत, त्यांना मंडळाकडून भगवद्गीता गिफ्ट मिळाली आहे. हरी बोल. आणि मला श्रीमद भागवतम असा 6 कॅन्टो मिळाला आहे. सो वी बोथ आर हॅपी. हरी बोल. आणि वेळेचा वाद न ठेवता आमच्या सभेत उभे राहणारे दिलीप भाऊ यांनी व्यवस्थितरित्या आजची कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचा मराठा कला मंदिर तर्फे एक छोटीशी पुष्पमालिका देऊन स्वागत करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. अजय श्यामभाई यांचा सत्कार करतील. बैकर साहेब यांनी त्याचा स्वीकार करावा. एक साइड आहे ना. हे दिन्या ये. दिन्या. हे दिन्या ये ना. ये जवळ ये. जा नितीन भाऊ. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. थँक्यू. जावी तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. प्रतिमा द्या ना आमच्या संभाजी. जय का एकदा प्रतिमा. मंडळाची आजची 75 वर्षी ही सजावट केलेली आहे. मराठा कला मंदिर ही एक अग्रगण्य संस्था किंवा आपण ट्रस्ट असं म्हणू. गेले 75 वर्ष कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक कार्यात विभागात अग्रेसर आहे. आजचा असलेला 75वा कार्यक्रम, 75 वर्षाचा कार्यक्रम जो आम्ही आमच्या पद्धतीने हाताळला. गेले 25 वर्ष ते आमचे जवळचे मित्र श्री नंदकुमारजी पाटील हे आता इथे उपस्थित आहेत. पुढील समालोचनासाठी किंवा थोडक्यात माहिती देण्यासाठी मी नंदू पाटीलांना बोलेन. पुढील कार्यक्रम नंदू पाटील. नमस्कार. आज या ठिकाणी मला अतिशय आनंद होत आहे की आमचे मित्र सन्माननीय कृष्णाथळे, या बाजूला किशोर मडवी आणि उत्साही मित्र मंडळ आज 75 वर्षामध्ये यांनी पदार्पण केलं. हा अमृत महोत्सव उत्सव म्हटलं म्हणजे एखादी गोष्ट 75 वर्षापर्यंत पोहोचणं म्हणजे खूप कठीण आहे. कारण 75 वर्षापर्यंत यांचा हा देखावा, यांचा उत्सव, यांची वाटचाल आणि यांच्या मंडळाची कार्य करण्याची क्षमता जी आहे ती संपूर्ण अगदी शैक्षणिक, कला, क्रीडा ह्याच्यामध्ये अग्रेसर आहे. अग्रेसर असूनसुद्धा यांनी ही जी कला टिकून ठेवली आहे. कारण यांचा हा संपूर्ण विभागातील
रहिवाशांबरोबर बांधिलकी, प्रेम, आपुलकी ही इथपर्यंत आली आणि म्हणून या परंपरा पिढ्यानपिढ्या 75 वर्षापर्यंत ही कारकीर्द टिकून राहिली आणि म्हणून या मराठा कला मंदिरने या ठिकाणी 75 वर्ष अगदी जोमाने साजरं केलं. मी एक उत्साहाने सांगेन की मागील 10 ते 12 वर्ष मी या उत्सव मंडळाला भेट देतो, परंतु कोणत्याही प्रकारची उपस्थिती मंडळातील पदाधिकारी, सभासद, कार्यकारी मंडळ गळती कधीच नाही. उत्साह आजपर्यंत आहे आणि 75 वर्षापर्यंत त्या लोकांनी टिकवलं, त्याबद्दल खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि शिवरायांचा कार्यक्रम अनेक ठिकाणी उत्सव मंडळातर्फे चित्रपट दाखवले जातात, नाट्यामध्ये ऑर्केस्ट्रा असतात, परंतु या उत्सव मंडळाने महाराजांची प्रतिमा, त्यांची प्रतिष्ठा प्राणपणा लावून 75 वर्ष टिकवून ठेवली. खरोखर हा आपल्याला शिवाजी महाराजांना मानाचा मुजण्या करण्यासारखा आहे. कारण यांची जी शिवाजी महाराज जसे मावळे होते त्याच पद्धतीने यांचे कार्यकारी मंडळ अगदी हुरहुरीने सक्रिय भाग घेऊन यांनी 75 म्हणजे अमृत महोत्सव साजरा केला. त्याबद्दल खरोखर मी यांचे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार यांचे खूप खूप आभार मानेन. तसेच या उत्सव मंडळाला 75व्या वर्षी हुरहुरीने काम करणारे किशोर मडवी, कृष्णा थळे, विजय ठाकूर, तसेच त्यांचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी उत्साहाने काम केलं. अगदी बरं वाटलं खरोखर. असेच जर उत्साह शिवरायांच्या साथीसाठी ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहिले तर हा मानाचा मुजना शिवरायांपर्यंत नक्कीच पोहोचेल. खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत आता जोडले गेले आहेत श्री जयंत पेडणेकर, माजी अध्यक्ष, माजी खजिनदार अशी त्यांनी भूमिका बजावली होती. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून काही 2 शब्द. मराठा कला मंदिर ही आमची एक अग्रगण्य संस्था. सन 1951 पासून आमच्या मंडळाने जे इथे कार्यक्रम राबवले ते कार्यक्रम वाखाणण्यासारखे आहेत. आणि नुसतं आम्ही हाच कार्यक्रम शिवजयंती हा उत्सव साजरा तर आम्ही करतो आणि हा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करतो. आता कोणतेही इथे सरकार आले की त्यांच्याप्रमाणे तिथीप्रमाणे ते शिवजयंती साजरी करतात, परंतु आमची शिवजयंती आज आम्ही जी 75 पहिली परंपरागत चालत आलेली शिवजयंती, तिला 75 वर्ष झालेली आहेत आमच्या शिवजयंतीला. आणि तीच शिवजयंती अक्षय तृतीयाचा मुहूर्त धरून आम्ही साजरी करतो. आणि ह्या शिवजयंतीनिमित्त विभागातले बाकीचे आमचे जे सगळे ओळखीचे लोक आहेत आणि आमचा इथे कोणताही पक्ष नाही, सगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही इथे एकत्रित बोलवतो आणि त्यांचा मान सन्मान आम्ही इथे त्यांच्या मान सन्मान एवढ्या चांगल्या पद्धतीने करतो की आणि ते आपुलकीने आमच्या इथे सालाबादप्रमाणे भेट देतच राहतात. आमची शिवजयंती वाखाणण्यासारखी असते. आणि या शिवजयंतीसाठी आमचे जुने जाणते जे आता हयात नाही आहेत असे अंबरनाथ पाटील यांनी जे कार्य केले या मंडळासाठी आणि त्यांनी जीव ओतला आपल्या मंडळासाठी, तसेच आमचे सुरेश खंडागळे यांनीसुद्धा जे सहकार्य केले आणि आस्थागायत ते सुद्धा आता दोघे हयात नाही आहेत, पण आस्थागायत आज आम्ही ही 75वा वर्ष इथे आमचे जुने जाणते कार्यकर्ते आणि ही नवीन युवा पिढी हे सातत्याने हे सर्व कार्य करतच आहे. आणि ते नुसतं फक्त आम्ही शिवजयंती नाही तर गोविंदा, गणपती, नवरात्र उत्सव अगदी थाटामाटात हा मराठा कला मंदिर आमची जी अग्रगण्य संस्था आहे ती करत असते आणि ह्यापुढेही करत राहणार. कारण आमचे युवा सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत आणि आम्ही आता हे सगळं त्यांच्यावरच सोपवलेले आहेत. आणि ही परंपरा आम्ही अशीच चालू ठेवणार. आणि आम्ही किती वेळ देऊ त्यांना ते सांगता येत नाही, पण आम्हाला जेवढी ताकद आहे तेवढं आम्ही त्यांना सहकार्य करतच असतो. माझं नाव आहे जयंत श्रीकृष्ण पेडणेकर, माझं वय आहे 72 वर्षाचं. आणि आज जे आमचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत सगळे इथे, त्यांनी हा आमचा डेकोरेशन आम्ही कसलाच भाड्याने आणत नाही, हा आमच्याच पद्धतीने आम्ही साजरा करतो. हा डेकोरेशन जी मुलं जी करतात, कृष्णा थळे, किशोर मडवी, विजय ठाकूर, ही जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत हे डेकोरेशनच्या जास्तीत जास्त सहभाग असतो त्यांचा. आणि अशा पद्धतीने जे हे सहकार्य केले जाते आणि आज जी परंपरा चालत ठेवली आहे त्यांनी, ही पुढेही चालत राहील अशी मी आशा बाळगतो. आणि आमच्या शिवजयंतीला अमृत महोत्सवी वर्षाला आम्ही सलाम ठोकतो की अशाच पुढच्या शिवजयंत्या पण अशाच साजऱ्या व्हाव्यात हीच विनंती. धन्यवाद. तर आता आपल्यासोबत आहेत श्री किशोर मडवी यांच्याकडून आपण 2 शब्द मंडळाबद्दल जाणून घेऊया.
मंडळाबद्दल काय सांगायचं. माझंच मंडळ ज्यांनी घडवलं ते आमचे संस्थापक श्री अंबरनाथ वासुदेव पाटील, ज्याचा तुम्ही आता फोटो पाहताय. त्यांनी आम्हाला लहानापासून आम्हाला घडवलं. मी आज वयवर्ष 58, माफ करा 57 पूर्ण. त्यांनी आम्हाला घडवलं. अगदी पूर्वी शून्यातनं विश्व निर्माण करतात असा प्रकार त्यांच्या दिवंगत झाल्यानंतर, आणि त्यावेळेस आम्ही ह्याच्यापेक्षाही मोठा देखावा साजरा करायचा आणि त्यात कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही. 0 पैशात अगदी मोठे मोठे देखावे साजरे करायचे. तसंच त्याच्यानंतर त्यांच्या अनुषंगाने त्यांचा कार्यभार सांभाळल्यानंतर दुसरे आमचे श्री सुरेश सदानंद खंडागळे हे माजी अध्यक्ष 93 नंतर त्यांनी जी धुरा सांभाळली ती 2016पर्यंत. असे अध्यक्षपदाचे आमच्याकडे लाभलेले असे 2 हिरे ते आमच्यातनं आता निघून गेलेले आहेत, पण त्यांची छाप आमच्या माथी सोडून गेलेली आहे आणि ते छाप ही तुम्हाला पोचपावती म्हणून समोर दिसत आहे. ओके, अजून काही मेसेज वगैरे देणार का भावी पिढीसाठी? भावी पिढी घडते आहे, उभरते आहे, उंच होते आहे. फक्त त्यांनी एवढंच केलं पाहिजे, एकच काम 3 वेळा नाही केलं पाहिजे. हे सरळ सरळ मी सांगेन. भावी पिढी घडते आहे, आमच्या अनुषंगाने आमच्या हाताखाली बनते आहे आणि हा आम्हाला एवढा गॅरंटी आहे की आत्मविश्वास आहे की हा आढावा हा वारसा ते पुन्हा पुढे चालत नेतील आणि त्याच्यामध्ये कोणतीही आम्हाला अविश्वासा प्रकार नाही. आमचीच ब्रेन, आमचंच रक्त ते पुढे ओघाने वाहत चाललं आहे. हे आम्हाला सरळ आणि सढळ दिसतंय. नक्कीच, धन्यवाद. तर धन्यवाद म्हणूया आपण श्री किशोर मडवी यांना की त्यांनी मंडळाबद्दल एवढ्या 2 गोष्टी आपल्याला खूप चांगलं सांगितलं. धन्यवाद. अजून एक प्रोग्राम अजूनही स्किप झाला माझ्याकडून. इकडे यायचं वगैरे सगळे येऊन गेलो, बोलू मला वाटायचं भाई येईल आता. पूजा होत्या. नगरसेवक आहेत आपल्या, आमच्या भाईमुळे शक्य झालंय. ते आमचे डॉन आहेत. हां, ते थांब त्यांना यांना उभे राहून तुम्ही होता. मला फार आनंद आहे. आम्हाला नाही नाही, आपल्या लोकांकडे जावंच लागतं ना. थँक्यू. हरे कृष्णा. माझं नाव आहे सनी आणि मी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शाईन सनी 20. आजचा दिवस आमच्या मंडळासाठी खूप खास दिवस आहे, कारण का आमच्या मंडळाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आम्ही 75वं वर्ष साजरं करत आहोत. या मंडळाची स्थापना स्वर्गीय अंबरनाथ पाटील यांच्याद्वारे करण्यात आली होती. अंबरनाथ पाटील हे साधारण व्यक्तिमत्व नव्हतं. त्यांनी त्यांच्या जोडीदारांसोबत, त्यांचे जे सहकारी होते त्यांच्यासोबत या मंडळाची स्थापना केली. त्यांची दूरदृष्टी खूप वेगळी आणि खूप निराळी होती. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत या मंडळाची स्थापना केली. त्यांना समाजात एकोपा कसा निर्माण करावा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन एखादं ध्येय कसं साध्य करायचं ते चांगल्या पद्धतीने माहिती होतं. अंबरकाकांचा स्वभाव असा होता की ते म्हणजे कोणताही भेदभाव कोणासोबत करायचे नाही. ते सर्वांना आपल्यासोबत घेऊन चालायचे. आमचं दुर्दैव आहे की आम्हाला त्यांचा सहवास लाभला नाही. आज अंबरकाकांना जाऊन जवळपास 34 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी देखील त्यांच्या आठवणी आपल्या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना नेहमीच येत असते. ते गेल्यानंतर त्यांची उणीव अजून देखील कोणालाच भरता आली नाही. अंबरकाकांनी फक्त मंडळासाठीच नाही तर मंडळाच्या बाहेर देखील त्यांनी खूप असं लोकांना सहकार्य केलं होतं. सर्वांच्या मदतीस ते कधीही, म्हणजे कोणत्याही क्षणी जर त्यांना कळलं की या व्यक्तीला माझी गरज आहे, तर ते त्या क्षणी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन लगेच ताबडतोब तिकडे जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. खूप साऱ्या आठवणी अंबरकाकांच्या आमच्यासोबत आहेत आणि ते गेल्यानंतर त्यांची उणीव आजही आम्हाला जाणवते. अंबरकाकांबद्दल जेवढं आम्ही सांगू तेवढं कमीच आहे. अंबरकाका गेल्यानंतर आम्हाला सहवास लाभला तो कैलासवासी सुरेश खंडागळे यांचा. सुरेश खंडागळे यांची काम करण्याची पद्धत जरा वेगळीच होती.
त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एक प्रकारचा फ्री हिट दिला होता. त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या पद्धतीने कामं करा, जेव्हा तुम्हाला कधी माझी गरज लागेल त्या क्षणी मी नेहमीच उपलब्ध असेन. आणि ते नेहमीच कार्यकर्त्यांसाठी नेहमीच उपलब्ध असायचे. त्यांनी आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही.